सयाजीरावांच्या एका कन्येबद्दल एक सांगायला पाहिजे. सयाजीरावांची एक मुलगी होती इंदिरा राजे. या इंदिरा राजेंचं ना सयाजीराव महाराजांनी बालपणीचं लग्न ठरवलं होतं. ते म्हणजे ग्वाल्हेरचे माधवराव शिंदे यांच्याशी ठरलं होतं की ते त्यांनाच द्यायच्या. पण झालं असं की त्या मोठ्या झाल्या इंदिरा राजे आणि 1911ला दिल्ली दरबार अरेंज केला होता इंग्रजांनी की इंग्रज राजा इकडे भारतात येणार होता. त्याच्या आणि मोठा इव्हेंट तो होता आणि भारतातल्या सगळ्या संस्थानातले राजे रवाडे सगळे तिथं आवरून सावरून नटून थटून तिथं गेले होते. तर इंदिराराजे तिथं गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांना पश्चिम बंगालमधल्या कूचबिहार संस्थानचं एक राजपुत्र आवडला. ते म्हणजे जितेंद्र नारायण म्हणून होते आणि मग त्यांचं नंतर पत्रव्यवहार वगैरे सुरू झाला. त्यावेळेस व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं आणि त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. पण नेमकी आता त्या घाबरल्या की वडिलांना कसं सांगायचं. त्यांनी आईला सांगितलं पण आणि माधवराव शिंदेंना त्यांनी ग्वाल्हेरचं पत्र पाठवलं की माझं याच्यावर प्रेम आहे म्हणून. सयाजीरावांना कळल्यावर सयाजीरावांनी सुरुवातीला विरोध केला की मी शब्द दिला आहे, ग्वाल्हेरही आपल्यासारखं मोठं संस्थान आहे, त्यांना काय वाटेल. पण चिमणाबाई ज्या होत्या त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि इंदिराराजेंचं लग्न हे त्या राजपुत्राशी करण्यात आलं आणि त्या कूचबिहारच्या महाराणी झाल्या.